औरंगाबादमधून एक महत्त्वाची बातमी आहे। औरंगाबादमधली प्रसिद्ध यूट्यूबर सापडली आहे। कालपासून ही यूट्यूबर बेपत्ता होती। मध्य प्रदेशमध्ये तिचा शोध लागलाय। इटारसी ते भोपाळ दरम्यान तिचा शोध लागलेला आहे। आरपीएफ पोलिसांनी या यूट्यूबरचा शोध लावलाय। सदरची मुलगी ही इटारसी येथे मिळून आलेली आहे। ती ट्रेनने जात होती आणि माननीय पोलीस आयुक्त साहेब यांना या सगळ्या गोष्टीची आम्ही कल्पना दिलेली होती की ती ट्रेनने जात आहे अशी आम्हाला माहिती मिळालेली आहे। माननीय पोलीस आयुक्त साहेब यांनी तिथलचे पोलीस अधीक्षक साहेब यांच्याशी संपर्क करून सर्व टीम रेल्वेची सर्व टीम कामाला लावली आणि अतिशय ती इटारसी या ठिकाणी ती मिळून आलेली आहे। तिथं पोलीस स्टाफच्या सध्या ती ताब्यात वगैरे आहे। रत्नागिरीच्या माजी पंचायत समिती सभापती स्वप्नाली सावंत गेल्या 10 दिवसांपासून बेपत्ता असून पोलीस त्यांचा कसून शोध घेत आहेत। या प्रकरणात पोलिसांना घातपाताचा संशय असून त्या दृष्टीने तपासाला वेग आलाय। त्यांचे पती आणि शिवसेनेचे उपतालुका प्रमुख सुकांत सावंत यांचीही पोलिसांनी चौकशी केली आहे, मात्र अजून तरी कोणताही उलगडा झालेला नाहीये। 1 सप्टेंबरला दुपारच्या सुमारास घरातून कोणालाही न सांगता स्वप्नाली अचानक बेपत्ता झाल्या। सुकांत आणि स्वप्नाली यांच्यात काही काळापासून वाद सुरू होता। अनेकदा वाद चव्हाट्यावर आला। पोलीस स्थानकात वेगवेगळ्या तक्रारीवरून गुन्हे सुद्धा दाखल झालेले आहेत, परंतु त्या बेपत्ता असल्याची तक्रार त्यांचे पती सुकांत सावंत यांनीच नोंदवली आहे। स्वप्नाली यांचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी सर्व यंत्रणा कामाला लावल्या असून श्वान पथकाची सुद्धा मदत घेतली जाते। त्यांच्या घराचा परिसर पिंजून काढण्यात आला, मात्र अजूनही पोलिसांच्या हाती काहीही लागलेलं नाहीये। त्यामुळे स्वप्नाली यांचा शोध घेण्याचं पोलिसांसमोर मोठं आव्हान आहे। पिंपरी शहरातील अजमेरा नगर परिसरात राहणाऱ्या एका 8 वर्षीय मुलाची हत्या करण्यात आली आहे। प्रेमभंगाचा राग अनावर झालेल्या तरुणानं प्रेयसीच्या भावाचेच अपहरण करून हत्या केली आहे। 20 कोटींची खंडणी मागून या प्रकरणाला वेगळं वळण देण्याचा प्रयत्न देखील करण्यात आला। पोलिसांनी अधिक तपास केल्यानंतर प्रेमभंगाच्या रागातून हा प्रकार घडल्याचं समोर आलंय। पोलिसांनी 2 जणांना अटक केली आहे।